आज आम्ही इकडे परमेश्वर असो, बाकीचे सगळे स्टुडंट असो, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय लोक, हे जे कोण असतील हे नागरिक आहेत, हे स्टुडंट्स म्हणजे हे देशाचे भवितव्य आहे. आणि सोनम वांगचुक हे देशाच्या भवितव्यासाठी आंदोलन करतायत, अनशन करतायत. त्यांच्याशी सरकारने एक चांगला संवाद साधला पाहिजे. ते संवाद न साधता ते ज्या प्रकारे सोनम वांगचुक यांना ट्रीटमेंट देत आहेत आणि ज्या प्रकारे त्यांचे बिचारे पोषण वगैरे करतात, त्रास देत आहेत, त्यांची प्रकृती अगदी खालावली आहे, तरी देखील ते आता म्हणजे स्टुडंटसाठी जे देशाचं भवितव्य आहे त्याच्यासाठी ते धडपड करतायत. आणि त्यामुळे आम्हाला नागरिक म्हणून आम्हाला असं वाटतं काय की आपण आपल्या देशाच्या भवितव्यासाठी काहीतरी करणं गरजेचं आहे. सारख्या छोट्या शहरात आपण ही बारीकशी एक मोहीम राबवतोय की जेणेकरून त्याचा आवाज कुठे ना कुठे देशात संसदेपर्यंत, जिकडे धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतला पाहिजे, तिकडे पेपर फुटी करणाऱ्या बाकीचे जे कोण माणसं आहेत त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे, त्यांच्यावर काय ऍक्शन घेतली पाहिजे. त्यांना सोडून हे बाकीचं सोनम वांगचुक सारखी माणसं आहेत, बाकीचे जे कोण ऍक्टिव्हिस्ट आहेत, ज्या मुलांचं, ज्या स्टुडंट्सचं, ज्या पालकांचं आर्थिक नुकसान झालंय, शारीरिक नुकसान झालंय, त्या लोकांकडे कुठे ना कुठे सरकारकडे एक आपण म्हणतो नाची कानाडोळा करते, त्यांना इग्नोर करते. छात्रवृत्ती घेऊन हा देखील कार्यक्रम देहरादून मध्ये होता, तर त्यांनी दुसऱ्या साईडला त्यांनी एक डान्सर आणून नाचवली एका वेगळ्या ऑडिटोरियम मध्ये त्या दुसऱ्या ग्राउंडवर. तर हे अतिशय चुकीचं आणि निंदनीय आहे. तर त्यामुळे हा राजकीय विषय नसून हा देशाच्या भवितव्य, ह्या स्टुडंटचा विषय, त्यांच्या पालकांचा विषय, देशाचा विषय. तर देशाच्या विषय मला असं वाटतं की सरकारने हे संवेदनशील राहायला पाहिजे. हे आम्ही सगळेजण, आम्ही देशाचे नागरिक म्हणून आम्ही इकडे तिकडे उभे राहिलोय. आम्ही आपल्या देशाचं भवितव्य घेण्यासाठी आपण उभे राहिलोय. हे बाकी दुसरं कुठलं कारण नसून ते त्यांच्या व्यक्तिगत कामासाठी त्या आंदोलनाला अडचणाला बसलेले नाहीत. देशाच्या भवितव्यासाठी पेपर फुटी असो, बाकी काय विषय असो, त्याच्यासाठी ते अडचण. आणि सरकार त्यांना जर अशा प्रकारे इग्नोर करते तर हे अत्यंत चुकीचं आणि अत्यंत बाब आहे. आपण म्हणतो ना की एक संवेदनशील आणि एक अलर्टनेस ठेवून ह्या सगळ्या विषयावर काही ना काहीतरी ऍक्शन घेणं गरजेचं आहे. कारण का आता नागरिकांना रस्त्यावर उतरायची वेळ आली.